तुम्हाला आम्ही दाखवणार आहोत की कसे बरोबर तंत्र आर्कला स्ट्राइक करायचे आणि सरळ लाईनला माइल्ड स्टीमवर वेल्ड करायचे। चला पाहूया हे कसे करायचे। चला विभाग 1 सुरू करूया। GMAW मशीनची स्थापना। तारा दुरुस्त करा आणि मार्गदर्शक नळीद्वारे वायर फीड करा। रोलर्स आणि संपर्क। टीप फ्लॅश लाईटच्या शेवटी वायर इनलेट करा। वायर मार्गदर्शक ड्रायव्हर रोलर्स आणि आउटलेट वायर मार्गदर्शक सुरक्षित करा। खात्री करून घ्या की वायरचे तांबे कोटिंग सपाट होण्यापासून आणि सोलण्यापासून रोखण्यासाठी रोलर्स जास्त घट्ट करू नये। नीट तपासून पहा की तार ड्रेन लाइनर्स पासून वेल्डिंग टॉर्च आउटलेट पर्यंत सुरळीतपणे जाते। मशीनला वीज पुरवठ्याशी कनेक्ट करा। दोन वेल्डिंग टॉर्चला जोडा। सुलभ वायर प्रवाह सुलभ करण्यासाठी संपर्क टीप काढली। चांगल्या वेव्ह फॉर्मेशनसाठी खोल रुंद वेल्ड प्रवेश मिळवण्यासाठी सकारात्मक टर्मिनल मधून वेल्डिंग चार्जर वापरा। विभाग 3 गॅस फ्लो स्थापित करणे। CO2 गॅस हीटरला CO2 टूल सिलेंडरशी जोडा। खात्री करा की हीटर 110 व्होल्टशी जोडलेले आहे। वेल्डिंग मशीन मधून पुरवठा किंवा मेन मधून 230 व्होल्टचा पुरवठा। गॅस फ्रीजिंग टाळण्यासाठी गॅस हीटरच्या आउटलेट बाजूला 2 स्टेज रेग्युलेटर आणि डायल गेज स्थापित करा। फ्लो मीटर आणि वेल्डिंग टॉर्चला गॅसच्या नळीशी जोडा। टिपसाठी 8 ते 10 लिटर प्रति मिनिट टॅप करा। शिष्टाचार हस्तांतरित करा। टिप हस्तांतरण म्हणजे टॉर्च वायर स्टील पासून 1.5 मैल दूर आहे आणि त्यांच्या दरम्यान शॉर्ट सर्किटमुळे कारण होते, ज्यामुळे मेटल डिपॉझिट होते। साबणयुक्त पाण्याचे द्रावण वापरून कोणत्याही गॅस गळतीची तपासणी करा। विभाग 4 आर्क व्होल्टेज स्टिक आणि वायर फीड दर सेट करणे। डीप ट्रान्सफर पद्धत वापरून सरळ रेषेतील बिट्स साठवण्याची एक छोटी पद्धत। व्यास वायर 0.08 निवडा। इलेक्ट्रोड फीड युनिटवर वायर फीड रेट समायोजित करून 0.8 व्यासाची वायर वर्तमान श्रेणी 80 ते 100 MP वर सेट करा। आर्क व्होल्टेजची गणना करा। अनुभवजन्य सूत्र वापरून आर्क व्होल्टेज 14 प्लस 0.05 प्लस 2K या बरोबर आहे। मी निवडलेला विद्युत प्रवाह आहे। 10 जाड सौम्य स्टील प्लेटवर सरळ रेषेचे मणी घालण्यासाठी आकार व्होल्टेजला 23 ते 24 वॅट्सवर सेट करा। स्टिक आउट म्हणजे कॉन्टॅक्ट टीप आणि इलेक्ट्रोडच्या बाह्य टीप मधील अंतर। अंतर 5 ते 10 असावे। खोली हस्तांतरणासाठी वर्तमान आणि चाचणी न बदलता कमानीवर मारा आणि
त्रुटीद्वारे आर्क व्होल्टेज समायोजित करा. एक समान बीट प्रोफाइल प्राप्त करण्यासाठी विभाग 5. चाप मारण्यासाठी टॉर्च 15 पिसण्याच्या तुकड्याच्या वर वेल्डिंगच्या दिशेने उभ्यापासून चाप मारण्यासाठी टॉर्च 15 पिसण्याच्या तुकड्याच्या वर वेल्डिंगच्या दिशेने उभ्यापासून 10 ते 15 अंशाच्या कोनात धरून ठेवा. बॅकहँड किंवा फोरहँड तंत्र वापरून टॉर्च शरीराच्या एका टोकापासून दुसऱ्या टोकापर्यंत समान रीतीने हलवा. संपर्क तपासा. कोणत्याही समस्यांबाबत नियमित सल्ला द्या आणि गळती रोखण्यासाठी आवश्यक स्प्रे किंवा जेल लावा. जळलेल्या नोझलमधून चिकटवणे. खड्डा व्यवस्थित भरावा. मणी शेवटी मणी पृष्ठभाग चिपिंग स्टील वायरने हातोडा आणि कार्बन स्टीलद्वारे स्वच्छ करा. विभाग 6. तपासणी अंडरकट. असमान मण्यांची रुंदी, उंची, तरंग निर्मिती आणि लहरी रेषा यासारख्या जागतिक दोषांची तपासणी करण्यासाठी व्हिज्युअल तपासणी वापरा. चला तर मग GMAW सेट करण्यावर एक झटपट नजर टाकूया. आपल्याला वायर पूल दुरुस्त करण्यासाठी गॅस हीटर आणि वेल्डिंग टॉर्च सेट, गॅस फ्लो, व्होल्टेज आणि वायर फीड रेट स्ट्राइक आकृत्यांना जोडणे, डाव्या हाताच्या तंत्राचा वापर करणे. वेल्ड दोषांची तपासणी करण्यासाठी संपर्क राखणे आवश्यक आहे. या चरणांचे अनुसरण करून मला आशा आहे की व्हिडिओ मधलं सगळं तुम्हाला कळलं असेल. लवकरच भेटूया पुढच्या मनोरंजक आणि रोमांचक व्हिडिओमध्ये. नमस्कार.